गोव्याच्या एअरपोर्टवरती जायला एवढा तुफान पाऊस लागला, पण विमानात बसून थोडं वरती गेल्यावरती सगळा पाऊस गायब झाला। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल, सध्या बनलोय गोव्याचा विशाल। आज गोव्यातला आपला शेवटचा दिवस आहे, कारण आजच आपली पुण्यासाठी रिटर्न फ्लाइट आहे। उठल्यावरती पावसाने एवढी जोरदार हजेरी लावली होती की असं वाटतच नव्हतं की हा पाऊस आमच्या विमानाला टेक ऑफ होऊन देईल। कॅब यायला थोडा वेळ टाइम होता, त्यामुळे पाऊस ओसरल्यावरती थोडा फेरफटका मारायला गेलो। कॅब आल्यानंतर त्याच्यामध्ये सामान टाकून मी निघालो एअरपोर्टकडे। एअरपोर्ट माझ्यापासून 1 तास दूर होतं, पण गोव्याचे असे अप्रतिम नजारे पाहत पाहत कधी मी एअरपोर्ट वरती पोहोचलो हे समजलंच नाही। आता एवढ्या वेळेस विमानात बसलोय म्हटल्यावरती एअरपोर्ट वरची सगळी प्रोसेस तोंडपाठ झाली होती। पहिल्यांदा तर आपला बोर्डिंग पास काढला, त्यानंतर सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स या ट्रे मध्ये काढून सिक्युरिटी चेक इन केलं आणि त्यानंतर पोहोचलो आपल्या गेट वरती। भूक लागली होती, त्यामुळे KFC मधून बर्गर घेऊन डायरेक्ट विमानामध्ये गेलो। आपला सीट नंबर एकदम लास्टला होता। विमानामध्ये बसून जर विंडो सीट मिळाली नाही तर विमानामध्ये बसल्यासारखं पण वाटत नाही, त्यामुळे मी आधीच एक्स्ट्रा पैसे देऊन विंडो सीट बुक केली होती। पावसाचा जोर काही कमी होत नव्हता। मला वाटलं ढगाच्या आतमध्ये गेल्यावरती तो आणखी वाढेल, पण तिथे तर सगळा धूरच होता। थोड्याच वेळात विमान ढगांना चिरत एकदम टॉपला जाऊन पोहोचलं, जिथून सूर्याचं एक्सक्लुझिव्ह दर्शन होत होतं। आता मी बर्गर खातो, तोपर्यंत तुम्ही या नजाऱ्याचा आनंद घ्या। तुमच्या भावाकडे असलेल्या S25 अल्ट्रा मधून एवढं खतरनाक झूम होत होतं की त्यावरून जमिनीवरच्या लोकांच्या डोक्यावरील केस पण मोजू शकत होतो। भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी। फक्त 40 मिनिटात पायलट काकांनी आपलं विमान पुण्याच्या एअरपोर्ट वरती लँड केलं, पण विमान उतरण्याच्या आधीच लोकांची विमानातून उतरण्यासाठी घाई चालली होती। पण आपल्याला कसलीच घाई नव्हती, त्यामुळे निवांत बाहेर निघालो। पुन्हा आपल्या महाराष्ट्रात येऊन एवढं भारी वाटत होतं की काय सांगू। त्यानंतर कॅब मध्ये बसून मी डायरेक्ट मित्राच्या फ्लाईट वरती पोहोचलो। तर अशाच व्लॉग साठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा।